जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली तरी देशातील अनेक भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशीच काहीशी भीषण परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील न्यायदेवी या गावाची होती. मात्र येथील महिला सरपंच वत्सलाबाई तायडे यांनी सरकारी मदतीची किंवा शासकीय मंजुरीची वाट न पाहता घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे आज संपूर्ण गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. गावाला पाणी देण्यासाठी या महिला सरपंचाने स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून तब्बल 6 लाख रुपये उभे केले आणि गावात पाण्याचा झरा आणला. त्यांच्या या अनोख्या त्यागाची सध्या सर्वत्र कौतुकास्पद चर्चा होत आहे. न्यायदेवी गावात स्वातंत्र्यानंतरही पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी कोणतीही नळ योजना नव्हती की पाण्याची मोठी टाकी नव्हती. उन्हाळा सुरू झाला की गावातील महिला आणि लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागायची. पाण्यासाठी लहान मुलांना अनेकदा शाळाही बुडवावी लागत होती. पाण्याचा प्रत्येक थेंब मिळवण्यासाठी गावकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागत होता. ग्रामस्थ दरवेळी पाण्याचा प्रश्न घेऊन ग्रामपंचायतीत येत होते, परंतु हा प्रश्न सरकारी फायलींमध्येच अडकून पडला होता. गावकऱ्यांचे हे हाल पाहून सरपंच वत्सला तायडे यांचे मन हेलावले आणि त्यांनी शासकीय प्रक्रियेची वाट न पाहता स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. वत्सला तायडे यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दागिना म्हणजेच स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवले. त्यातून त्यांनी 6 लाख रुपयांचा निधी उभा केला आणि स्वतःच्या शेतात विहीर खोदली. केवळ विहीरच खोदली नाही, तर त्या विहिरीतून गावात 7 वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन टाकून नळ बसवून दिले. आज याच नळांच्या माध्यमातून संपूर्ण गावाला पिण्याचे पाणी मिळत असून ज्या महिलांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे असायचे त्यांच्या चेहऱ्यावर आज समाधानाचे हास्य पाहायला मिळत आहे. महिला सरपंचाच्या या ऐतिहासिक त्यागामुळे गावाचा तात्पुरता पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. न्यायदेवी गावाला आजही मोठ्या शासकीय पाण्याची टाकी आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेची अत्यंत गरज आहे. ज्या गावासाठी एका महिला सरपंचाने आपले मंगळसूत्र गहाण ठेवून लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य पार पाडले, आता तरी शासनाने आपली जबाबदारी ओळखून या गावाला तातडीने कायमस्वरूपी पाणी योजना मंजूर करावी, अशी आर्त हाक आता गावकऱ्यांकडून दिली जात आहे.